ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंची पुन्हा एकदा पातळी सोडून टीका. शिंदेंना चांगला माणूस असल्याचे प्रमाणपत्र देताना फडणवीसांविषयी अनुद्गार. 6 दिवसांमध्ये ओबीसींच्या 12 मागण्या मान्य. ओबीसींच्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार. नागपूरमध्ये सुरू असलेलं ओबीसींचं साखळी उपोषण समाप्त. मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. मराठा आरक्षण जीआर संदर्भातल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवरच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात. नवी मुंबईतील सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल. मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश. आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट करून माहिती. सिंधुदुर्गामध्ये भाजपचे निर्णय. नारायण राणे घेतात. जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत देत नाही. कुडाळ नगरपंचायतीमधील 6 नगरसेवकांच्या निलंबनावर निलेश राणेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवामध्येच आणली दिवाळी. जीएसटीचे 5 आणि 18 असे 2च दर राहणार. 12 आणि 28% दर 22 सप्टेंबरपासून रद्द. नागपूरमधल्या बाजारगाव जवळ सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट. एका कामगाराचा मृत्यू, 17 जण जखमी. प्लॅन्टच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर दूरपर्यंत उडाले. कर्जतमध्ये धर्मावरती आधारित टाउनशिप उभी राहत असल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगाकडून दखल. सरकारकडे अहवाल मागितला. मुंबईच्या उपनगरांमध्ये ईदच्या सुट्टीमध्ये बदल होण्याची शक्यता. 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची सुट्टी. आजच निर्णय जारी होण्याची शक्यता. खासगी कंपन्यांमध्ये आता 9 ऐवजी 12 तासांची ड्युटी. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ओव्हरटाईमचा मोबदलाही मिळणार.